नमस्कार. मी उमेश घोंगडे. सरकारनामा विशेषमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मराठा आरक्षणाचा विषय राज्यात राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या सध्या खूप चर्चेच आहे. या विषयावरती आज बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत या चळवळीतले खंदे कार्यकर्ते, खऱ्या अर्थानं जे लढाऊ आहे ते प्रवीणदादा गायकवाड, आणि सोबत आहेत आमचे सरकारनामाचे संपादक योगेश कुटे. या विषयावरती सुरुवातीला आपण जाणून घेऊया. दादा, मला सांगा की एकूण मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर राज्यातलं जे वातावरण आहे, या पार्श्वभूमीवरती आपल्याला नेमकं या आरक्षण मिळावं ही सर्वांची भावना आहे. मात्र आपल्याला या संदर्भात आपण कोणत्या दृष्टिकोनातून याकडे बघताय सध्याच्या एकूण परिस्थितीकडे? जय जिजाऊ. सर्वप्रथम मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की मराठा आरक्षणाच्या चळवळीची सुरुवात कधी झाली. तर जवळपास 1981ला कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील आणि मराठा महासंघाचे सरचिटणीस शशिकांत पवार यांनी खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं अशी मागणी केली. आणि त्याची पार्श्वभूमी होती की मंडल कमिशनचा रिपोर्ट केंद्र सरकारला प्राप्त झाला होता आणि त्याच्यात मराठा समाजाचा समावेश नव्हता. आणि ज्या जातींचा समावेश होता, माळी, साळी, धनगर, लेवा पाटील असे म्हणजे तेली वगैरे, तर ह्या ओबीसी जाती ज्या आहेत, ज्या निश्चित केले गेले होते, त्यांचं आणि मराठा समाजाचं ग्रामीण भागामधलं जीवन साम्यच होतं. अण्णासाहेब पाटील हे कष्टकरी माथाडी कामगारांचे नेते होते आणि मुंबईत 5-6 लाख लोकांची संघटना होती आणि त्यांना माहिती होतं की मराठा समाजाची स्थिती गरीब आहे. पण त्यावेळेस उपलब्ध माहितीनुसार त्यांनी असा विचार केला की बाबा ओबीसीमध्ये मिळत नसेल तर आपल्याला आर्थिक निकष लागू हवेत. म्हणून त्यांनी 22 मार्च 1982ला मुंबईमध्ये एक प्रचंड मोर्चा काढला. त्यावेळेस बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते. 10 मागण्या त्यांनी त्यांच्या पुढे ठेवल्या. बाबासाहेबांनी एकही मागणी मान्य केली नाही. त्याचा त्यांना एवढा मनस्ताप झाला, एवढा त्रास झाला अण्णासाहेबांना, की अण्णासाहेब पाटलांनी त्या क्षणी, त्या रात्री आपल्या स्वतःला गोळी घातली आणि आरक्षण असेल किंवा ते जे 10 प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते, लोकशाही व्यवस्थेमध्ये न्याय मिळणं अपेक्षित असतं पण एकही प्रश्न सुटत नाही, त्यांना मनस्ताप झाला आणि त्यांनी स्वतःला गोळी मारून आत्मबलिदान केलं, आपलं आयुष्य संपवलं. तर जवळपास 1980ला मराठा महासंघाच्या स्थापनेपासून आजपर्यंत 40 वर्ष झाली. एकच प्रश्न घेऊन मराठा समाज लढतोय. त्यानंतर 1990ला आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली मराठा सेवा संघाची स्थापना झाली आणि 90लाच मंडल कमिशनचे रिपोर्ट आले आणि व्ही.पी. सिंगांनी मंडल कमिशन लागू केलं. महाराष्ट्रात ते आदरणीय शरद पवारांनी लागू केलं. ओबीसीचं आरक्षण लागू झाल्यानंतर आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी 1995ला खत्री आयोग स्थापन झालं होतं, राज्यस्तरीय मागासवर्गीय आयोग. त्याच्या पुढे आपलं म्हणणं मांडलं मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने की बाबा मराठा आणि कुणबी एकच आहेत. जर कुणबी समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळते तर मराठा समाजाला का मिळत नाही. तिथून पुढं हा विषय ओबीसी आरक्षणाच्या अंतर्गत मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी झाली. खत्री आयोगाने 2 टर्म पूर्ण केल्या. त्यांनी अंतिमतः एक निर्णय दिला. 83व्या नंबरवर कुणबी होतं तर त्या कुणबीमध्ये दुरुस्ती केली. मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि लेवा पाटील यांचा समावेश केला. अर्थातच मराठा कुणबी, कुणबी मराठा म्हटल्यानंतर मराठा आणि कुणबी एक असल्याचं ज्यावेळेस आपण वाईस वर्षा म्हणतो, उलट सुलट म्हणतो, त्यावेळेस त्याचा अर्थ होतो. पण कुणबी समाजाला आरक्षण मिळत राहिलं, मराठ्यांना मिळालं नाही. कारण मराठा कुणबी, कुणबी मराठा अशा 2 जाती एकत्र नसतात, कधीच नसतात, एकच असतात. प्रांत अधिकाऱ्याकडे तुम्ही गेला तर तुम्ही जर कुणबीचं सर्टिफिकेट मागितलं तर कुणबीचं मिळतं, मराठा मागितलं तर मराठा मिळतं, पण मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा मिळत नाही. म्हणजे निर्णय होऊन सुद्धा आयोगाचा मराठा समाजाला काही आरक्षण मिळालं नाही. पुढं हा लढा चालू राहिला. दुसरीकडं 1995लाच औरंगाबादमध्ये छावा संघटनेची स्थापना झाली. छावा संघटनेने सुद्धा आपल्या अजेंड्यावर पहिल्यांदा आर्थिक निकषावरच आरक्षण मागणी केली आणि साधारणपणे 80 पासून 1995 पर्यंत आर्थिक निकषाच्याच आरक्षणाची मागणी होती. पण आर्थिक निकषाची मागणी करत असताना घटनेमध्ये तशी तरतूद नव्हती.
घटनेमध्ये शेड्यूल कास्टसाठी होती 341, शेड्यूल ट्राईबसाठी 342 आणि 340व कलम हे ओबीसी आयोग स्थापन करावा आणि ओबीसीचा जाती निश्चित करून तुम्ही त्यांना न्याय द्यावा। आर्थिक निकषावरच्या आरक्षणाची तरतूद नसल्यामुळं घटनेत ते मिळणारच नव्हतं आणि म्हणून ओबीसीच्या आरक्षणाची मागणी ओबीसी अंतर्गत झाली। पुढं खत्री आयोगानंतर वेगवेगळे आयोग आले, मग बापट आयोग असेल, श्रॉफ आयोग असेल आणि आता अलीकडच्या काळामध्ये न्यायमूर्ती गायकवाड आयोग असेल। टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये अभ्यास झाला, टप्प्याटप्प्याने हा विषय पुढे गेला। गायकवाड आयोगाने 1500 पानाचा रिपोर्ट महाराष्ट्र सरकारला दिला। त्यांचे 11 सदस्य होते, त्याचबरोबर 10 सदस्य त्यांनी ह्या पहिल्याच वेळा असे घेतले होते की ते विविध शास्त्राचे अभ्यासक होते। जसं भाषाशास्त्राचे अभ्यास, मराठीची भाषाशास्त्राचे एक प्राध्यापक होते, मोडी लिपीचे एक प्राध्यापक होते, आर्किओलॉजीचे एक प्राध्यापक होते, इतिहासाचे प्राध्यापक होते, समाजशास्त्राचे प्राध्यापक होते आणि अशा विविध अंगाने मराठा समाजाच्या अहवाल देत असताना त्यांनी मराठा शब्दाची उत्पत्ती 7व्या शतकामध्ये प्रदेशवाचक शब्द म्हणून कशी झाली, ती जात म्हणून मराठा शब्दापर्यंत कशी गेली याचा संपूर्ण अभ्यास केला आणि तो 1500 पानाचा अहवाल देत असताना त्याच्यामध्ये मराठा आणि कुणबी हे एकच आहेत ह्याचं त्यांनी सिद्ध करायचा प्रयत्न केला। तो कसा? त्याला फक्त याच्यामध्ये एकच फक्त म्हणजे तुम्ही इतिहास सांगताय किंवा सगळं गायकवाड आयोगाने जे काही मांडलेलं आहे ते तुम्ही सांगताय, पण आत्ता जो एक पुन्हा प्रश्न जो आलेला आहे की ज्याचे तुम्ही अक्षरशः अर्धोही होता, मराठा क्रांती मोर्चामध्ये तुम्ही अग्रभागी होता आणि आत्ता लोकांना असं वाटतं की आता आम्हाला आरक्षण मिळालेलं होतं, त्या आरक्षण आमच्या हक्काचं होतं आणि आता कोणीतरी आडकाठी देऊन आमच्याकडनं पळव ते आरक्षण आम्हाला देत नाही आहेत। तमिळनाडू राज्यामध्ये 19% आरक्षण असताना त्यांना मिळतं, देशामध्ये 60% जर EBCचं 10% EBC लागू झालं तर 60% आरक्षण मिळतं, मग आमच्याच आरक्षणात स्थगिती का, असा मराठा समाजाचा आक्षेप आहे आणि त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? नाही, बरोबर आहे, तुम्ही हा प्रश्न विचारत असतानाच त्या उत्तरापर्यंत आलो होतो की काय झालेलं आहे की गायकवाड आयोगाने सामाजिक मागासलेपणा आणि शैक्षणिक मागासलेपणा याचा अभ्यास केला। त्यांनी राज्य सरकारला अहवाल दिला, राज्य सरकारने ओबीसीमध्ये समावेश करण्यापेक्षा त्यांनी ओबीसींना 27%च देशभरामध्ये आणि राज्यात 19% मिळत असल्यामुळे अन्याय होईल, तिथं 380 जाती आहेत आणि केंद्रामध्ये 3743 जाती आहेत, तर अशा वेळेस अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी सोशल आणि एज्युकेशनल म्हणजे ओबीसी वर्गाचा दर्जा असलेलाच वेगळा वर्ग तयार केला। त्याला हायकोर्टात चॅलेंज झालं, कारण 16% आरक्षणाची मागणी होती, एका जातीला 16% नुसतं आरक्षण देता येणार नाही। नारायण राणे समितीचीच मागणी जी होती तीच पुढे गायकवाड आयोगाने 16% कायम ठेवली। हायकोर्टाने मात्र क्वांटिफाईड डाटा दिला होता, किती मुलं शिक्षणामध्ये 10वी शाळा सोडतात, 12वी शाळा सोडतात, ग्रॅज्युएशनपर्यंत, तर डाटा जो होता त्याच्या आधारे त्यांनी सांगितलं की 12% शिक्षणात, 13% नोकरीमध्ये। म्हणजे याचा अर्थ असा आहे की क्वांटिफाईड डाटाचा अभ्यास झाल्यानंतर मराठा समाजातलं सरकारी नोकरीतलं प्रतिनिधित्व आणि शिक्षणातलं प्रतिनिधित्व कमी आहे म्हणून त्यांनी 12% शिक्षणातून 13% ह्याच्यात दिलं नोकरीमध्ये। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की हायकोर्टाने मान्य केल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये काही लोक त्याच्या विरोधात गेले। त्याच्या विरोधात जात असताना SEBC हा वर्ग निर्माण करण्याचा पहिली गोष्ट राज्य सरकारला अधिकार आहे का, त्या वर्गाच्या विरोधात दिलेलं 12-13% हे आरक्षण ग्राह्य धरायचं का, ते न्यायालयीन आहे म्हणजे न्यायी आहे का, तर हे सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर काय झालं की सुप्रीम कोर्टाने अलीकडच्या काळामध्ये त्याला स्थगिती दिली आणि स्थगिती दिल्यामुळे काय झालं की जी भरती होती मुलांची कॉलेजमध्ये आणि नोकरीमध्ये ती थांबली। आता नेमकी समस्या काय आहे की सुप्रीम कोर्टाच्या 3 बेंचकडे म्हणजे 3 जजेसच्या बेंचकडे हा विषय गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आरक्षणाचे आत्तापर्यंतचे निकाल हे घटनात्मक आयोगाने घेतलेले आहेत, म्हणजे घटनात्मक सुप्रीम कोर्टाच्या बेंचनी घेतलेले आहेत, म्हणून 3 बेंचच्या जजेसने तो 5 बेंचकडे पाठवला। कारण इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये पहिल्यांदा 5 आणि नंतर 9 बेंचकडे गेला, तर तो घटनात्मक बेंच। आता घटनात्मक बेंचकडे गेल्यानंतर काय असतं की घटनेचं संरक्षण करणं त्यांचं पहिलं काम आहे।
घटनेप्रमाणे हा देश चालतो का हे पाहणं त्यांचं पहिलं काम आहे. आता ओबीसीचा दर्जा हा सोशल आणि एज्युकेशनल हा एक आहे आणि ACBC सुद्धा सोशल आणि एज्युकेशनल. पहिला प्रश्न असा उपस्थित होतो की एकच वर्ग आहे ओबीसीचा, त्याला घटनात्मक 340 कलमाचा आधार आहे. मग SEBCला कुठल्या कलमाचा आधार आहे आणि एकाच विषयासाठी दोन विषय कसे काय, दोन वर्ग केले कसे काय तुम्ही? हा एक महत्वाचा विषय की एकच आहे म्हणजे सोशल आणि एज्युकेशनलसाठी दोन वर्ग कसे, ओबीसी कसा आणि ACBC कसा, हा एक विषय आहे. दुसरा विषय असा आहे त्याच्यामध्ये की हा आता देशभराचा प्रश्न निर्माण झाला कारण तो घटनापीठाकडे गेलेला आहे. आता घटनापीठाकडे गेल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट काय असते की एखादा निर्णय पॉझिटिव्ह होईल का निगेटिव्ह हे सांगता येत नाही आणि म्हणून त्यांनी स्थगिती दिली. स्थगिती का दिली तर मागे सुद्धा मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मिळालेलं आरक्षण, विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ऍडमिशन आणि नोकरी मिळाल्या होत्या, पण ते स्थगित झाल्यानंतर त्यांना अर्ध्यावर नोकऱ्या सोडायला लागल्या, अर्ध्यावर कॉलेज सोडायला लागले, सवलती मिळालेल्या त्या सोडाव्या लागल्या. म्हणजे मग प्रशासनाला पण त्रास होतो की तुम्हाला एकदा आम्ही ऍडमिशन दिलं तर ते कंटिन्यू ठेवायचं का नाही, कारण ते आरक्षणच रद्द झालं SEBCचं असं आपण धरू तर मग त्यांचं काय भविष्य. तर अशा काळामध्ये स्थगिती ठेवणंच अपेक्षित आहे. पण माझं थोडंसं वेगळं म्हणणं आहे. दादा एकच याच्यामध्ये फक्त तुमचं वेगळं म्हणणं आपण ते ऐकून घेऊया. पण राष्ट्रवादीचे खासदार असलेले तुमचे मित्र असलेले अमोल कोल्हे यांनी ओबीसी समाजानं आता एक मोठं मन करावं आणि मराठा समाजाला त्या सहभागी करून घ्यावं अशी सूचना केली होती, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही कसं आहे की डॉक्टर अमोल कोल्हे हे स्वतः म्हणजे ते स्वतःला म्हणजे ओबीसी समाजाचे प्रतिनिधी म्हणून पाहत नाही, ते सर्वांचेच प्रतिनिधी आहेत. पण त्यांच्यासारखा जेव्हा एक त्यांच्यातलाच एक नेता जेव्हा करतो तर तेव्हा मग त्याचं महत्त्व वाढतं. म्हणून हा तुम्हाला प्रश्न विचारतो की कोल्हेने जी सूचना केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही निश्चितच आहे की डॉक्टर अमोल कोल्हे आपले खासदार आहेत, सुप्रियाताई आपले खासदार आहेत. अनेक खासदारांनी परवा दिवशी संसदेमध्ये हा मुद्दा मांडला, मराठा समाजाच्या आरक्षणाला मिळाला पाहिजे. एका पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला तर त्यांनी त्यावेळी सांगितलं की जर खरंच अडचण होत असेल 50%च्या वरची, 50%च्या वर जाता येत नसेल तर ओबीसी समाजाने मोठं मन करावं. अर्थात त्यांना तसं वाटणं साहजिक आहे, राजकारणात आहेत, सगळ्यांना बरोबर घेऊन जायला लागतं, पण ते राजकीय स्टेटमेंट हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. दादा याला जोडून दुसरा प्रश्न असा आहे की आता अमोल कोल्हेंची जी भूमिका आहे त्याच्या अगदी बरोबर उलटी भूमिका ही प्रकाश आंबेडकरांची आहे. प्रकाश आंबेडकरांनी 4 दिवसापूर्वी असं म्हटलं की तुमचं आरक्षण तुम्ही घ्या पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नका असा इशारा एक प्रकारे त्यांनी दिला. तर तुम्हाला काय नेमकं हे असेच वाद पुढे होत राहणार का? नाही मी थोडीशी वेगळी भूमिका घेऊन आता सध्या आपल्याकडे आलेलो आहे. महत्त्वाचा विषय काय आहे की ACBC हे मृगजळ आहे लक्षात ठेवा आणि ही दिशाभूल आहे. मग ती कुठल्या सरकारने केली, कुठल्या पक्षाच्या सरकारने केली याच्यात मला जायचं आहे. मुळातच नारायण राणे समितीपासून निर्माण झालेला एक वेगळा वर्ग हा 50%च्या वर आहे. युक्तिवाद केले जातात की अपवादात्मक स्थितीमध्ये नवीन आरक्षण देता येतं, ते किती देता येतं कसं, अपवादात्मक स्थिती सिद्धच करता आली नाही आतापर्यंत. दुसरी गोष्ट जरी सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासले पण सिद्ध करता आलं तरी ओबीसी मध्ये घालायला राजकीय इच्छाशक्ती लागते. कारण 52% ओबीसी ज्यावेळेस एकत्र येतात ते बहुमत करतात. या देशामध्ये राजकारणामध्ये बेरजेचं राजकारण असतं. 51% लोक सत्ता स्थापन करू शकतात, पण 52% ओबीसींच्या विरोधामध्ये जाऊन कुठलाही राजकीय पक्ष भलेही गायकवाड आयोगाने न्यायी भूमिका घेतली असेल, अभ्यास केला असेल मराठा कुणबी एक असल्याचा, मग जर अभ्यास ओबीसी आयोगाने केला असेल तर आरक्षण ओबीसी मध्ये मिळायला पाहिजे होतं. पण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे सर्व राजकीय पक्षाचा आणि त्याचा 52% ओबीसींचा दबाव आहे राजकारणावर आणि म्हणून ते निर्णय न्यायी घेत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की जो मुद्दा ओबीसीला धरून वादाचा व्हायला लागलेला आहे त्याच्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण व्हायला लागला आहे, त्याच्याबद्दल आपण गंभीर होणं गरजेचं आहे. मग ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब असतील किंवा अन्य ओबीसी पुढारी असतील ते असुरक्षित फील करतात. मला थोडंसं पुढं जाऊन सांगायचं आहे की गायकवाड आयोगानंतर अहवाल दिला, ACBC तयार झालं, पण दरम्यानच्या काळामध्ये केंद्र सरकारने EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन
म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी 10% आरक्षणाची तरतूद केली. 10% आरक्षणाची तरतूद PV नरसिंहरावांनी केली होती, पण इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये घटनेत तरतूद नसल्यामुळे ती रद्द झाली. पुढं ते कोणी पुढं रेटलं नाही, पुढं चाललं नाही. मराठा महासंघाची, मराठा सेवा संघाची, संभाजी ब्रिगेडची, छावा संघटनेची मागणी मुळातच आर्थिक निकषावर होती. आता ते मंजूर झालेलं आहे 10% आरक्षण केंद्र सरकारकडून. त्याच्यासाठी राज्यसभेत, लोकसभेमध्ये राष्ट्रपतींची सही आणि शेवटी घटनेत दुरुस्ती. आता आपल्याला EWSचा पर्याय खुला असताना आपण परत OBCचंच आरक्षणाचा आग्रह धरणं, मला वाटतं हे काही बरोबर नाही. आणि मी सातत्याने सांगायचा प्रयत्न करतो, ही दिशाभूल आहे SEBC आणि ते मृगजळ. दादा, याच्याबद्दल एक प्रश्न मला असा विचारावासा वाटतो की जेव्हा फडणवीस सरकार होतं, आधी आघाडी सरकारनं आरक्षण दिलं, ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं नाही, फडणवीस सरकार आलं, त्या सरकारविरोधात तुम्ही मराठा लाखोंचे मोर्चे काढले आणि आता शरद पवारांच्या नेतृत्वाखालचं आणि ठाकरेंचं महाआघाडी सरकार आहे. मग सरकार बदलल्याचा परिणाम तुमच्या भूमिकेवर झाला असं जर कोणी आक्षेप घेतला तर तो अयोग्य ठरतो का? नाही, निश्चित असं म्हणण्यास वाव आहे. माझी भूमिका बदललेली नाही. भूमिका बदललेली केंद्र सरकारची. केंद्र सरकारने 10% आरक्षण दिलं नसतं तर OBCचा आग्रह कायम ठेवायला लागला असतं. काळ, वेळ आणि परिस्थिती जशी बदलत जाते तसे आपले निर्णय बदलत जातात. आणि जर आपण तसं बदललं नाही तर तुकाराम महाराज काय म्हणतात, महापुरे येता महापुरे झाडे जाती. हा ती आहे. पण हे मला हाच प्रश्न विचारायचा आहे, हे जर फडणवीस सरकार आत्ता असतं आणि जर न्यायालयाचा निकाल असा आला असता तरी तुमची हीच भूमिका राहिली असती? निश्चित. कारण काय आहे की 40 वर्ष आरक्षणाच्या मुद्द्यावर लढाई दिली जाते, त्यापैकी 25 वर्ष मी स्वतः त्याच्यासाठी झटलेलो आहे. मी मराठे शूद्र नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, मी आरक्षण नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. मी अभ्यासाअंती हे सिद्ध करू शकतो आज सुद्धा की मराठा कुणबी एक आहे, ते आयोगाने सुद्धा सिद्ध केलेले. परंतु आपल्याकडं 50%ची मर्यादा असल्यामुळं 52% OBCंना 27% आरक्षण मिळतं, त्यांना 25% कमी मिळते. याच्यात दुरुस्ती करण्याची संधी आहे, ती म्हणजे नचिपन कमिटी, इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार याचा निकाल आल्यानंतर केंद्र सरकारने नेमली होती. त्याच्यामध्ये नचिपन हे स्वतः खासदार होते काँग्रेसचे आणि त्याच्याबरोबर अजून 10 खासदार, एकूण 11 खासदाराच्या अभ्यासाअंती हा निर्णय झाला की 50%ची मर्यादा रद्द करा, क्रिमिलियर रद्द करा. कारण क्रिमिलियर OBCला लागल्यामुळं ते सुद्धा आर्थिक निकषावरच आरक्षण झालेलं आहे. पण केंद्र सरकारने आता म्हणजे गायकवाड आयोगाचा अहवाल आल्यानंतर, ACBC तयार झाल्यानंतर जर 10%चं इकॉनॉमिकल वीकर सेक्शनसाठी आर्थिक आरक्षणाची जर आपल्याला दारं उघडी असतील, सहजपणे ते आपल्याला मिळणार असेल आणि त्याच सुविधा मिळणार असतील, तर मला असं वाटतं की OBC बरोबर भांडून वातावरण गढूळ करण्यापेक्षा आपलेच लोक आहेत ते खरं तर या देशाचा, या महाराष्ट्राचा इतिहास अभिजन विरुद्ध बहुजन. ज्या लोकांनी शोषण केलं, ज्यांनी हक्क नाकारले, ज्यांनी शिक्षण नाकारलं, ज्यांनी अधिकार नाकारले, त्यांच्या विरोधात बहुजन समाजाने लढलं पाहिजे. का ज्या बहुजन समाजाचा एक घटक आहे मराठा समाज, त्यांनी आपापसातल्या OBC बांधवावर लढायला पाहिजे. मी जरी मराठा समाजाचं काम करत असलो तरी सामाजिक स्वास्थ्य बिघडावं असा माझी कधीच भूमिका राहिलेली नाही. सामाजिक स्वास्थ्य तुम्ही म्हणता तो मुद्दा तो कोणाला पटण्यासारखा आहे की सामाजिक स्वास्थ्य आरक्षणाच्या नावाखाली बिघडू देऊ नये. पण आत्तापर्यंत जर एकूण सगळ्या मराठा संघटनाची भूमिका पाहिली, आता वातावरण असं पेटवलेलं आहे की आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं, अशा प्रकारच्या घोषणा दिलेल्या जातात. एका वेगळ्या उंचीवर ते सगळं पोहोचलेलं आहे आणि तिथून तुम्ही जी भूमिका मांडतात ती आता लोकांच्या प्रश्नी पडत नाही आहे. कारण तुम्ही बदलला आहात, तुम्ही काळानुसार बदल असं तुमचं मत आहे. मग तुम्ही जे नेते होते त्या नेत्यांनी मराठा समाजाला एका प्रकारे तुम्ही चेतवलं आणि आता म्हणते की आता तुम्ही थंड व्हा. असे कसे थंड होतील ते? नाही, मूळ कसा विषय आहे की कुठल्याही कारणाने मला एक गोष्ट आपल्या लक्षात आणून दिली पाहिजे की आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि लोकशाहीमध्ये लोकहितार्थ आणि बहुसंख्य लोकांचं हित साधणारे कायदे बनवणे, वेळप्रसंगी घटनेत दुरुस्ती करणे आणि लोकांना न्याय देणे. 40 वर्ष कशाला म्हणतात? पिढ्या बरबाद झाल्या ना, मग आता अजून पुढच्या पिढ्या बरबाद करायच्या का? तुम्हाला एक गोष्ट मी लक्षात आणून देतो की 90ला मंडल कमिशन लागू झालं, पण 91ला नरसिंहराव सरकार आणि अर्थमंत्री मनमोहन सिंगांनी आपल्याकडं लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनवर सह्या केल्या. जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण.
म्हणजे आज ज्या संरक्षित नोकऱ्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अधीन आहेत, जे सरकारचे उद्योग आहेत, ते हळूहळू कमी होणार आहे. म्हणजे तुमच्या एक लक्षात घेतलं पाहिजे, अलीकडेच मोदी सरकारने जाहीर केलं की रेल्वेचं खाजगीकरण होणार, विमान सेवेचं होणार, शिपिंग कॉर्पोरेशनचं होणार, बँकेचं खाजगीकरण होणार. म्हणजे पहिल्यांदा 20 बँकेच्या 5 बँका बनवणार आणि त्याचं खाजगीकरण होणारच आहे. LICचं खाजगीकरण होणार. म्हणजे तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की आता कोविडच्या काळामध्ये आपण बोलतोय, कोरोनाचा काळ आहे, सगळे लोक घाबरले, पण चांगली सुविधा पाहिजे म्हणून खाजगीच हॉस्पिटलमध्ये लोक ऍडमिट व्हायला इच्छुक आहेत. पैसे किती गेले तरी तो मुद्दा लक्षात आला. नाही, मुद्दा संपूर्ण द्या ना माझा. शिक्षण जरी घ्यायचं म्हटलं तर खाजगी शिक्षण संस्थेमध्ये जातात. म्हणजे खाजगीकरणाला लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि सरकार हळूहळू आपले उद्योग आता कमी करणार. कारण नेहरूच्या काळामध्ये 1947ला ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला, त्या काळाच्या परिस्थिती अनुसार नेहरूंवर रशियाचा प्रभाव होता, ते कॉम्रेड होते आणि म्हणून सरकारच्या अधीन उद्योग सुरू केले त्यांनी. 17 उद्योग, 24 पैकी 17 उद्योग त्यांच्या अधीन होते. पण आता बदललेला काळ आणि बदललेला फॉर्म्युला काय की साम्यवाद म्हणजे कम्युनिझम फेल झालेलं आहे आणि भांडवलशाही यशस्वी झाली अमेरिकेची, लंडनची. हे जर वास्तव असेल तर भारताने आता खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर सरकारी नोकऱ्या राहणार किती? हा मुद्दा तुमचा बरोबर आहे, पण तरी खाजगी उद्योगांमध्ये देखील आरक्षण लागू करा अशी मागणी होते. त्यामुळे खुल्या गटातील जे जात समूह होते त्यांचं म्हणणं असं होतं की जर आम्हाला आरक्षण टप्प्यात जर आणलं नाही तर खाजगीमध्ये देखील आरक्षण तत्व लागू होऊ शकतं. आणि त्याच्यामुळेच मला वाटतं मराठा संघटना असेल किंवा इतर ज्या देशातले इतर जात समूह असतील ते याच्यात आक्रमक झालेले होते आणि त्याच्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज वाटत होती. मुख्यतः काय आहे की भारताचं राजकारण अत्यंत खालच्या दर्जाला गेले. कुणी अभ्यास करायला तयार नाही, कुणी वास्तव मांडायला तयार नाही. खाजगीकरणामध्ये जागतिकीकरणामुळं आपल्याकडं परदेशातल्या कंपन्या येतात. आता ते तुमचं आरक्षण कसं मान्य करतील? ते व्यावसायिक आणि व्यापारी लोक आहेत आणि गुणवत्तेवर आधारितच त्यांची प्रगती असते. आपण साधा विचार करा, आपल्याकडे BSNL होती, आपण लँडलाईनची जर नोंदणी केली तर पैसे भरल्यावर 3 वर्षानंतर आपल्याकडे लँडलाईन होती. आज मोबाईल आपल्याला अत्यंत अल्प दरामध्ये उपलब्ध आहे. खाजगीकरण यशस्वी झालेलं आहे. आज IT कंपनी बघा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आज हिंजवडी बघा, खराडी बघा, मगरपट्टा बघा. म्हणजे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की खाजगीकरणाने उद्योग क्षेत्रामध्ये नोकऱ्या वाढलेल्या आहेत. ₹1,00,000, ₹2,00,000 सहज नोकरी मिळते. मग अशा काळामध्ये 25-30 हजार, 50 हजाराच्या सरकारी नोकरीला आता किती लोक जातील? दादा त्याहीपेक्षा तुम्ही म्हणता ते एका प्रकारे खाजगीकरणाची आपल्याला दृश्यफळ दिसत आहेत सगळे त्याच्यामध्ये, पण तरी मराठा हा अनस्किल समाज आहे. त्याला सारखी संस्था उभारून सुद्धा ती संस्था महाआघाडी सरकार आल्यानंतर ती फेल केली जाते. याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात की नाही? नाही, मूळतः काय आहे की सारथीच्या स्थापनेनंतर तिचं काम चांगलं चाललं होतं, परंतु माझ्याकडे जी माहिती आहे तिथं काही गोष्टीच्या बद्दल आक्षेप नोंदवले गेले समाज कल्याण मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांकडून. त्याची चाचपणी, त्याची जी काही छाननी ती 3 महिने चालली. तिथले जे अधिकारी होते ते बदलले गेले. आता तिथं IAS ऑफिसर असलेले अशोक काकडे आलेले आहेत. सारथी संस्थेचे माजी मुख्य सचिव अजित निंबाळकर हे आता अध्यक्ष झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारचे IAS केडरचे अधिकारी आता तिथं झालेत. त्यांनी 30 योजना आणलेल्या आहेत. आता ह्या योजना कार्यान्वित करण्यासाठी आर्थिक गरज आहे आणि बार्टीच्या धर्तीवर सारथी जर बघितलं आपण तर बार्टीतनं 60,000 विद्यार्थ्यांना आतापर्यंत चांगली संधी मिळाली, नोकरी मिळाली, त्यांना शिक्षण मिळालं. तर सारथी सक्षम करणं गरजेचं आहे. तर सारथीला किमान पहिल्या टप्प्यामध्ये 5,000 कोटीची गरज आहे. 10,000चं प्रोजेक्ट आहे. आता 130 कोटी दिलेले आहेत. सारथीकडे दुर्लक्ष सरकारचं झालं हे म्हणता येऊ शकतं, पण सारथीला पूर्ण चौकटीत बसून कायद्याच्या कार्यान्वित करण्यासाठी हा वेळ गेला असं संबंधित अधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मला आशा आहे की सारथी जरी सक्षम झाली तरी मला असं वाटतं की आरक्षणाची गरज पडणार. तर तुमची जी बदलती भूमिका आहे त्या बदलत्या भूमिकेला मराठा समाज आत्ताचा स्वीकारायचं असं तुम्हाला वाटतं? नाही, स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण मी सत्य बोलणार, मी खरं बोलणार आणि मी ते सांगत राहणार, कारण लोकांचं, समाजाचं नुकसान होऊ नये असं मला वाटतं. यालाच जोडून प्रश्न आहे. तुम्ही आता म्हटलं की मराठा आरक्षण हे खरं मृगजळ आहे आणि आता बदलत्या परिस्थितीमध्ये तुम्ही जो पर्याय सांगितलेला आहे इकॉनॉमिक विकर सेक्शनचा 10%चा, तर तो मराठा समाजाला कसं उतरवणार तुम्ही? नाही, मुख्यतः एक लक्षात घ्या की आज ECBC म्हणजे आपलं OBC मध्ये आपण जाऊ शकत नाही,
कुठलीही राजकीय इच्छाशक्ती कुठल्याही पक्षाची नाही, ACBC टिकणार नाही, कुठल्याही कारणाने टिकणार नाही. तो घटनात्मक तरतूद नसलेला असल्यामुळं तो आयोग किंवा अहवाल तो टिकणारच नाही. मग जे टिकणारच नाही आणि जे तुम्हाला उघडपणे दिसतंय डोळ्याने की बा हे उपलब्ध आहे 10% आरक्षण, त्याचा लाभ घ्यायचा नाही का, तर मराठा समाजाने ठरवलं पाहिजे. किती दिवस डोके फोडणार आणि किती दिवस द्वेष पसरवणार. तो मुद्दा बरोबर आहे, पण हा जो EWC आरक्षणाचा मुद्दा आहे तो देखील घटनापीठापुढे आहे ना. तो जर मुद्दा घटनापीठाने रद्द ठरवला मग परत पुन्हा मराठा समाजाने रस्त्यावर यायचं का? मग नाही, मूळ विषय कसा आहे मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो की मी ना आरक्षणाच्या बाजूचा आहे ना विरोधातला आहे. मी समाजातल्या तरुण मुलांना चांगलं शिक्षण, दर्जेदार शिक्षण आणि चांगली नोकरीत उद्योगात संधी मिळावी याच्यासाठी 2016ला मोर्चे संपल्यानंतर अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलुका आपला, म्हणजे आता आपण व्यापक दृष्टिकोनातनं जगात स्पर्धा केली पाहिजे. मी याच्याबद्दल थोडंसं आपल्याला सांगतो की ज्या काळामध्ये आपण जागतिकीकरण स्वीकारलं, खाजगीकरण स्वीकारलं, त्यावेळेस सगळ्या सामाजिक चळवळींनी विरोध केला. त्याच्यामध्ये मी पण होतो. समाजवादी आणि साम्यवादी लोकांनी याला विरोध केला. त्यांना असं वाटलं की परत ईस्ट इंडिया कंपनीसारखी अमेरिकन लोक येतील आणि आपलं सगळं देश ताब्यात घेतील, आपण परत गुलामी, असाही प्रचार झाला. पण वास्तव तसं नाही आहे. आता कुठलाही देश कुठल्याही देशाच्या अधीन जाऊ शकत नाही. आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे. माझ्यासमोर प्रश्न काय आहे की टाटांनी विरोध केला होता, पण टाटांनी जॅग्वार आणि रेंज रोवर कंपनी विकत घेतली. जगात ते आता वाहन उद्योगामध्ये 2 नंबरला पोहोचले. त्याच्यानंतर कल्याणींनी विरोध केला होता. कल्याणी फोर्जिंगमध्ये जगात 2 नंबरला पोहोचले, म्हणजे त्यांचा 100 पट व्यवसाय वाढला. जिंदालनी विरोध केला होता. जिंदालनी म्हणजे सगळ्यांनी जागतिकीकरणाचा फायदा, खाजगीकरणाचा फायदा घेतला. सगळे उद्योजक मोठे झाले. आज अंबानी जगातला फोर्ब्सच्या यादीमध्ये 4थ्या नंबरचा हे झाला, उद्योजक झाला. मग आमच्या लोकांना परदेशात नोकरी, परदेशात व्यवसाय आणि परदेशात उद्योग करायला आपण का नाही उपकृत करत? जगभर जायला पाहिजे, अशी प्रेरणा दिली पाहिजे. असा बदल, शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, असा काही बदल मराठा तरुणांमध्ये किंवा मराठी तरुणांमध्ये काही दिसतोय तुम्हाला? मी निश्चितच तुम्हाला मी सांगतो की प्रवीण निकम हा माझा सहकारी, वय वर्ष 27, माझ्या 7-8 वर्षापासून संपर्कात होता. 19 सप्टेंबरला तो लंडनला गेला. तो अत्यंत गरीब कुटुंबातून आले. त्याचे वडील हे हिंदुस्तान अँटीबायोटिक, जी बंद पडलेली कंपनी सरकारची, तिथं कामाला होते. अत्यंत सामान्य कुटुंबातला हा मुलगा. लॉकडाऊनच्या काळामध्ये त्याला म्हटलं अरे काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला अर्ज केला EMS साठी. आणि EMS साठी, फायनान्स आणि पॉलिटिक्समधल्या EMS साठी त्यांनी अर्ज केला. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की त्याचा तो अर्ज मान्य झाला आणि UK गव्हर्नमेंटनी त्याला 45 लाख रुपयाची शिष्यवृत्ती दिली. आणि आज तो लंडनमध्ये. हे उदाहरण आज प्रवीण निकमचं मी का सांगतो तर या सगळ्या विषयाला धरून अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलुका आपला, याच्या माध्यमातून, माझ्या सहकार्याच्या माध्यमातून आजपर्यंत 60 विद्यार्थी परदेशात नोकरीसाठी, व्यवसायासाठी, उद्योगासाठी गेलेत. मी तुम्हाला अनेक उदाहरणं देऊ शकतो. प्रेरणा तयार करावं लागतात, आयडॉल्स तयार करायला लागतात, दिशा द्यावी लागते. मी फक्त 1 मिनिट अजून घेतो. जाट समाज, पंजाबी समाज हा ऑस्ट्रेलियन, कॅनडामध्ये 25% जास्त. खाली मारवाडी समाज म्हणजे राजस्थानमधला, गुजराती समाज तो व्यापारी समाज आहे, आणि सिंधी समाज हे जगभर व्यापारातल्या प्रत्येक देशामध्ये मी पाहिले. अगरवाल कुटुंब अनेक देशामध्ये व्यवसाय निमित्त बघितले. दक्षिणेतले मलबार कुटुंब म्हणजे केरळी आणि तमिळ लोक हे दक्षिणेत मी इतके बघितलेत वेगवेगळ्या देशामध्ये. आणि हे चांगल्या प्रकारचं समृद्ध व्यवसाय करतात, उद्योग करतात, जगभर जाऊन व्यापार करतात. पण मराठी लोक मात्र मला खूप कमी दिसले. आपल्याला ऊर्जा दिली पाहिजे त्यांना. आणि जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाच्या स्पर्धेमध्ये त्यांना जर मी तुम्हाला सांगतो, अत्यंत सामान्य कुटुंबातले मुलं शिकून गुणवत्तेच्या आधारावर परदेशात गेलेत आणि ते शक्य आहे. प्रवीण दादांचं अनेकांना हा U-टर्न वाटू शकेल, पण त्यांची ती भूमिका असते आणि जी भूमिका असते ते अतिशय रोखठोकपणे आणि स्पष्टपणे मांडतात. एका प्रकारे त्यांनी मराठा आरक्षणाऐवजी इतर तुम्ही आता व्यवसायाचे धोरण तुम्ही स्वीकारा असं त्यांना या निमित्तानं सांगायचं आहे. तुम्ही सरकारनामामध्ये दादा वेळ दिला त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि आपल्यासोबत यापुढे अशी चर्चा वेळोवेळी प्रसंगी होत राहील. तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद.